फिफो तत्वाचं फर्स्ट इन फर्स्ट आउटचं प्रिन्सिपल पालन करणे, गरम व थंड अन्नासाठी निर्धारित तापमान राखणे, रंगसंकेतिक कापणी फळांचा वापर करणे, परवानाधारक पुरवठादाराकडून कच्चा माल खरेदी करणे. आता याच्यामध्ये की म्हणतो शेतकऱ्यांकडे दिलं तर तुमचा परवानगीधारक कुठं, तर त्याच्यामध्ये जी रिसीट असते त्याला सुद्धा आपण अग्रीमेंट याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये काउंट केलं आहे. त्याच्यामुळे रिसीट इज, कारण याचा उद्देशच एवढा आहे की तो फूड किंवा रॉ मटेरियल कुठून आलं हे ट्रेस करता आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य पाणी पिण्याचं प्रोव्हाइड करणं, मोफत देणं अपेक्षित आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. आमच्याकडे पिण्याचं नाही, फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पे विकत घ्यावं असं बंधनकारक करता येत नाही. इट विल बी व्हायलेशन आणि अशावरती आम्ही कारवाई करणार आहोत. तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा असं मी त्यांना सांगितल्या आदेशामध्ये, त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल. आणि कुणी मागितलं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडे पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं. इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी. त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट करायची.